खेड येथे रविवारी दुपारच्या सुमारास किरण तायडे यांच्या कार्यालयात उडालेल्या गोंधळानंतर अखेर 4 दिवसांनी मुस्लिम व बौद्ध समाजाच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण आता यशस्वीरित्या मिटवण्यात आले आहे। या प्रकरणी किरण तायडे व संबंधित महिलेकडून खेड पोलीस स्थानकामध्ये जी तक्रार देण्यात आली होती त्या दोन्ही तक्रारी मागे घेतल्या जाणार असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले। गेल्या 4 दिवसांपासून खेड शहरातील वातावरण हे किरण तायडे यांच्या प्रकरणामुळे गडूल झाले होते। शहरातील मुस्लिम व बौद्ध समाजामध्ये यामुळे तणाव निर्माण झाला होता, परंतु आज 4 दिवसानंतर या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा काढून हे प्रकरण मिटले असल्याचा खुलासा दोन्ही समाजातील प्रमुख नेत्यांनी जाहीर केला आहे। गेल्या 4 दिवसांपासून किरण तायडे यांचे प्रकरण चांगलेच गाजले होते। या प्रकरणी किरण तायडे यांच्या पत्नीने देखील खुलासा केला होता, परंतु आज दोन्ही समाजाने बैठक घेऊन जो गैरसमज झाला होता तो दूर करून परत एकदा पूर्वीप्रमाणेच आपण सर्वांनी एकत्रित राहूयात असा निर्णय जाहीर केला आहे। नमस्कार, जय भीम, सलाम अलैकुम। आता जो हा 22 तारखेला जो विषय झाला, जो कधी न घडायला पाहिजे होता तो विषय घडला आणि दोन्ही समाजामध्ये वर्षानुवर्षे जे समाज एकत्र नांदतायत, आजपर्यंत बौद्ध आणि मुस्लिम वाद कधी झालेला नाही आणि याच्या पुढे होणार नाही, परंतु गैरसमजुतीतून हा झालेला प्रकार आहे। आज आम्ही त्याच्यावरती बसून दोन्ही समाजांनी गेले 2 दिवस बसून बैठका घेऊन या विषयावरती उहापोह केलेला आहे। त्याच्या अंती असं दिसतंय की खरोखर गैरसमजातून हा प्रकार घडला आहे। हा घडायला नाही पाहिजे होता, तो झाला आहे आणि त्याचा फायदा इतर कोण आमचे समजे शत्रू असतील किंवा ज्यांचं आमचं नाही पटत त्यांनी तो विषय उचलून धरण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचं या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या बांधवामध्ये कटुता नाही आणि हा विषय या ठिकाणी आम्ही चर्चेअंती हा संपवलेला आहे, मिटवलेला आहे। एक बाजूला माझ्या तायडे आहेत आणि एक बाजूला आमचा अटाऊला तिसेकर आहे। या दोन व्यक्तीपासून हा वाद निर्माण झाला असं लोकांचं म्हणणं आहे आणि तो वाद या ठिकाणी संपलेला आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या 2 बाजूला हे दोघे बसलेले आहेत। कुठल्याही प्रकारची कटुता नाही, कुठल्याही समाजाचा द्वेष भावना आमच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये नाही। आम्ही एकत्र बसून सर्व प्रमुख बौद्ध समाजाचे नेते मंडळी, मुस्लिम समाजाची नेते मंडळी बसून आज हा विषय आम्ही सगळा संपवलेला आहे। राहिला प्रश्न ज्या केसेस वगैरे झालेले आहेत त्या केसेस सुद्धा आम्ही मागे घेणार आहोत दोन्ही समाजाच्या वतीनं। मी या दोघांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो आणि त्याबद्दल मी या दोघांचेही अभिमान मानतो, दोन्ही समाजाचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की अशा प्रकारचे चांगली वागणूक आणि चांगल्या प्रकारची जसं आपण वर्षानुवर्षे राहत आलो तसं याच्या पुढे राहूया आणि आजचा हा वाद मिटला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। सर्वांना जय भीम, सलाम अलैकुम। रविवारी 22 तारखेला खेड येथे जो काही प्रकार घडला तो मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या देशभर पसरला आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जो बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज अशा प्रकारचा जो खऱ्या अर्थाने वाद निर्माण करायची जी काही भावना काही लोकांची होती ती आमच्या दोन्ही समाजाच्या लक्षात आल्यानंतर गेले 2 दिवस आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधी आम्ही आपापसामध्ये बसलो आणि याविषयी चर्चा केली की आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की तो इतिहास बौद्ध आणि मुस्लिम कधी एकमेकांचे दुश्मन झालेले नाही आणि याही पुढे होता कामा नये आणि अशा उद्देशाने हा जो काही गैरसमजामधून झालेला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये 2 समाजाची तेढ निर्माण होते, त्यामुळे आपण या विषयाला कुठेतरी तिलांजली देण्याचं काम या दोन्ही समाजाने करूया आणि त्याप्रमाणे दोन्ही समाजाने जो किरण तायडे यांच्या ऑफिसमध्ये झालेला प्रकार होता हा परिपूर्ण चुकीच्या माध्यमातून झालेला आहे। त्या कुठल्याही याच्यामध्ये सत्यता नाही, परिपूर्ण खोटी अशी बातमी माध्यमातून सगळीकडे पसरली होती। त्यामुळे या विषयाची यापुढे कुणीही चर्चा करू नये, हा विषय याच ठिकाणी दोन्ही समाजाच्या माध्यमातून परिपूर्ण मिटलेला आहे
असं मी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून यासाठी इथे डिक्लेअर करतो। आणि किरण तायडे आणि जे तिसेकर आहेत ते या ठिकाणी खास मित्र म्हणून भविष्यात यापुढे कायमस्वरूपी राहतील, कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये देखील वाद होणार नाही, अशा प्रकारची या ठिकाणी मी आपणासमोर ग्वाही देतो। जय भीम।